आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या बहुतांश ग्रामपंचायतचा कार्यकाळ फेब्रुवारी 26 मध्ये संपलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले अनेक ग्रामपंचायतीचे गुडघ्याला बाशी बांधून बसलेले भावी सरपंच आता ह्या ग्रामपंचायत तोंडावरती अशा प्रकारच्या ग्रामसभेच्या आडून अनेक ठिकाणी स्टंटबाजी हुल्लडबाजी करताना या ठिकाणी पाहत आहोत। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आता एक बातमी पाहिली की जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जे शेवरे दिगर नावाचं गाव आहे, या गावामध्ये काल ग्रामसभेच्या निमित्तानं तिथल्या ज्या युवकांनी तिथल्या ज्या नागरिकांनी हुल्लडबाजी केली, स्टंटबाजी केली, दमबाजी केली, त्यामुळे त्या पाटील नावाच्या ग्रामसेवकाचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ग्रामसभा सरपंच संघटनेच्या वतीने अशी मागणी करतो की ज्या ग्रामस्थांनी किंवा ज्या हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी जे या ठिकाणी हुल्लडबाजी केली आहे त्यांच्यावर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे। आणि याचबरोबर मी या ठिकाणी सांगणार आहे की महाराष्ट्रातल्या जे निवडणुका होत्या ग्रामपंचायतच्या त्या जानेवारी आणि फेब्रुवारी 26 मध्ये होणार होत्या, परंतु सरकारने त्याचा कार्यकाळ लांबवल्यामुळे आणि न घेतल्यामुळे गावातले जे हौशे नवशे गौशे होते किंवा ते हुल्लड जे लोक गुडघ्याला बाशी म्हणून बसले होते की आम्हाला सरपंच व्हायचंय, यांची घोर निराशा सरकारवरती आहे। परंतु सरकारवरती दाखवण्याच्या ऐवजी सध्या ते सरपंचावर दाखवत आहेत, ग्रामसेवकावर दाखवत आहेत आणि त्याचा नाहक बळी काल या ठिकाणी गेला आहे। त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी त्या हुल्लडबाजी करण्याचा निषेध करतो व त्या ग्रामसेवकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो। आज जर एखाद्या गटाला गावाच्या विकासामध्ये कुठल्या प्रकारची आखणी केलेली आहे, 15 वित्त आयोगाचा निधी किती आला, किती खर्च झाला याचा अधिकार आहे, कुठले विकास कामे केले हे देखील विचारण्याचा अधिकार आहे, पण त्याला देखील वेगळे वेगळे अँगल आहेत। नुसती हुल्लडबाजी करून चालणार नाही किंवा उगाच गावकऱ्यांना वेठीस धरून, ग्रामसेवकांना वेठीस धरून, सरपंच वेठीस धरून चालणार नाही किंवा स्टंटबाजी देखील करून चालणार नाही। मला जे स्टंटबाज आहेत, जे गुडघ्याला बाशी मारून बसले इच्छुक सरपंच आहेत, यांना मला या ठिकाणी सांगायचे तुम्ही गावाला वेठीस धरू नका। जर तुम्हाला खऱ्या अर्थानं 15 वित्त आयोग निधी किती आला आहे, आमदार निधी किती आला आहे, डीपीडीसी जलसुधारण निधी किती आला याची पूर्ण माहिती घेण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत ना। ज्येष्ठ अण्णा हजारे यांनी जेव्हा उपोषण दिल्लीमध्ये केलं होतं तेव्हा या देशामध्ये एक नवीन कायदा आला होता 2005 मध्ये, त्याचं नाव आहे माहितीचा अधिकार कायदा, अर्थात RTI। त्या ज्यांना गावाच्या विकासाची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी सरळ 10 दिवसा अगोदरच RTI टाकावा ग्रामसेवकाच्या नावाने। त्यांनी RTI मध्ये 15 वित्त आयोगाची माहिती मागवावी, निधी किती वर्षात 2024ला निधी किती आला, 25ला निधी किती आला, 26ला निधी किती आला, किती खर्च झाला, कुठे खर्च झाला याची संपूर्ण माहिती मागवता येते RTIच्या अंतर्गत। आणि तुम्ही माहिती कलेक्ट करा, विकास कामाची माहिती पूर्ण जमा करा आणि नंतर खरंच त्याने तो निधी खर्च केला आहे का, नसेल केला त्याला तुम्हाला संबंधित BDO साहेब असतील, संबंधित CO साहेब असतील, याच्याकडे तुम्ही लेखी पुरावे सादर करा। जर त्यांनी केला असेल तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि करता येतात, परंतु केवळ आणि केवळ ग्रामसभेत जाऊन नाटक करायचं, उगा हुल्लडबाजी करायची, ग्रामसेवकाला दमबाजी करायची, सरपंचाला दमबाजी करायची, हे आता चालणार नाही। सरपंचाने एवढे कमवले, ग्रामसेवकाने तेवढे कमवले, उगा हवेत गप्पा मारण्यापेक्षा पुराव्यासहित आपण जर पुरावे जर समोर आणले तर निश्चितपणे जर जबाबदार कोणी असेल, भ्रष्टाचार करणारे सरपंच कोणी असतील किंवा ग्रामसेवक असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या मताचा मी आहे। परंतु एखाद्या सरपंचाने एखादी 2 लाखाची विष्ठा घेतली की त्यांच्यावर तुम्ही चिखलफेक करता, सरपंचाने गाडी घेतली, सरपंचाने कमवलं। मला या टोकाने विचारायचं आहे की तुम्ही मतदान सरपंचालाही करता, तुम्ही मतदान विधानसभेच्या वेळेस आमदारालाही करता, लोकसभेच्या वेळेस तुम्ही खासदारालाही करता, झेडपीच्या वेळेस तुम्ही झेडपीलाही करता, पंचायतच्या वेळेस तुम्ही पंचायत समितीलाही करता, म्हणजे तुम्ही किमान या कालखंडामध्ये 5 ते 6 मतदान करता। म्हणजे दरवर्षी या महाराष्ट्रातले सर्व आमदार दरवर्षी एक नवी गाडी आणतात घरासमोर, बंगल्यासमोर, 2 कोटीची, 3 कोटीची, 5 कोटीची, 1 कोटीची। या महाराष्ट्रातले खासदार, देशातले खासदार त्यांचे
आसाममध्ये अब्जो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत चहापत्तीच्या, त्यांचे लोणावळ्यामध्ये बंगले, मुंबईमध्ये बंगले, जे जे मेन स्थळ आहेत देशातले त्या ठिकाणी सगळं आमदार खासदारांचे बंगले आहेत. त्यांना कधी आपण जा विचारला की इतका निधी तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून आणला होता कुठे गेला, इतका निधी तुम्ही केंद्राकडून आणला होता कुठे गेला, ते विचारायचं नाही. फक्त एखाद्या सरपंचानं डबडी 2 लाखाची विष्ठा घेतली की त्यांनी पैसे कमवले ते हातून मागा लागायचं. मी या ठिकाणी आपला म्हणणार आहे की आपण खऱ्या अर्थानं गावाचा विकास करायचा असेल तर आपण संबंधित ग्रामपंचायतला विचारलं पाहिजे, ग्रामसेवकाला विचारलं पाहिजे, ग्रामसभेत विचारलं पाहिजे, परंतु नुसतं तोंडी बोलून किंवा स्टंटबाजी करून चालणार नाही. त्यासाठी आपण अगोदर पुरावे जमा केले पाहिजे आरटीआयच्या अंतर्गत आणि पुरावे समोर ठेवून विचारलं पाहिजेत, गुन्हे दाखल देखील केले पाहिजेत. अशा प्रकारच्या ठिकाणी मला मागणी आहे. तेव्हा मला सरकारला विनंती करायची की असंच ग्रामपंचायत निवडणुका आपण वारंवार लांबवत गावामध्ये एकमेकांना झुंजवू नका. तात्काळ मला महाराष्ट्र शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करायची की आपण ज्या रखडलेल्या ग्रामपंचायती आहेत महाराष्ट्रातल्या आपण या तात्काळ घ्याव्यात. अशा प्रकारची आपण या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.